आजचा वेळाचा विचारला होता संध्याकाळी चंदूभाऊंची तिने आपल्याला सगळ्यांना निश्चितप्रमाणे पेढा मिळणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. विडा उचलला होता की 7वा आणि 8वा दिवस काही जरी झालं एका दिवशी संपवायचा. चंदूभाऊ म्हणले ते 6-7 सामने होतील का 8 होतील का. निखिल सरांनी मी सांगितलं चंदूभाऊ काळजी करू नका तुम्हाला 10चे 10 सामने कंप्लीट करून देतो. कंप्लीट जरी आपण करण्याचा प्रयत्न केला असेल अंपायर साहेब पण सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आमच्या सगळ्या खेळाडूंनी पार पाडली त्याबद्दल सगळ्या खेळाडूंना मी धन्यवाद देईन. इथं आपण पाहतोय चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथं 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 ने सुरू होते. संघाची धावसंख्या बिनबाद 2. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू असताना तर नमस्कार आपण पाहतोय आजच्या दिवसभरातला असणारा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय आणि सामना आहे संतनगर विरुद्ध अमर युवा प्रतिष्ठान. जो संघ जिंकणार तो बक्षीस फिरीत आणि जो संघ पराभूत होणार तो या स्पर्धेच्या बाहेर. या दरम्यान आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न हनुमान दादा अगदी चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान ती घेतलेली एक सिंगल असेल धावसंख्या 8 धावा धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बिन बाद 8 सुपर 8 मधला सामना क्रमांक 10वा शेवटचा 10वा सामना आहे. आणि या दरम्यान अमोलच्या बॅट मधून आपण पाहतोय चेंडू पोहोचला जायला अगदी फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने धाबलक वाढला. संघाची धावसंख्या जी आहे ती 12 धावा धावा फलकावरती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 रन विदाउट लॉस इन फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 12 धावा इथं मात्र धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पीबीएस संघाचं खूप बॅड लक. पीबीएस संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला जायला अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरती आणि हनुमान दादा प्रयत्न करतोय पण रेसमध्ये चेंडू जिंकलाय. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. धावसंख्या 16 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं या दरम्यान चालू असताना
या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर परत एकदा जाऊन पोहोचला. फिर से एक बार 4 रन. धापरा का धावसंख्या 20. धापरा का धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 20 धावा आहेत. 20 रन. विशालच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे शुभेंदू पांडेने खेळलेले आहेत. आणि या डावातला हा लागोपाठचा तिसरा आहे, कारण याच्या अगोदरच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सुद्धा अमोल पवारने एक चौकार खेळला होता. विशाल तयार, उजव्या हाताने मार आहे इथे. गुड स्टॉप. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी गेले सिंगल मिळेल. धापरा धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 21 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 विदाउट लॉस. एकवीस वरती धापा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. विशाल मुरकुटे तयार असेल. उजव्या हाताने मारा करतोय. 21 विदाउट लॉस. हलक्या हाताने चेंडू खेळला आहे, परंतु अगदी क्षेत्ररक्षणाच्या पुढे चेंडू होता. चेंडू डॉट. बावीस धावा आपण पाहतोय. धावफलकावरती ज्या आहे बिनबाद 22. उजव्या हाताने गोलंदाज आपण पाहतोय. शुभेंदू पांडेच्या बॅटमधून आपण पाहतोय स्क्वेअर लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षित करण्यात असलेलं आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकर धावसंख्या 22 धावा. पहिल्या षटकात 12 आल्या, दुसऱ्या षटकात 10 आल्या आणि धापडकर धावसंख्या 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. 22 विदाउट लॉस. विशाल मुरकुटे मात्र या षटकामध्ये 10 धावा या दरम्यान खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर दोन्ही फलंदाज 6-6 चेंडू खेळ, म्हणजे सगळं पहिलं षटक जे आहे ना, हे पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिले की 2 चेंडू शुभेंदू पांडेच्या वाटेला आले होते आणि त्याच्यानंतरचे 2 चेंडू जे आहेत ना दुसऱ्या षटकात हे अमोल पवारच्या वाटेला येताना आपण पाहायला मिळाले. आणि असे दोन्ही फलंदाजांनी 6-6 चेंडू खेळल्यात, पण तिथे 12 धावा ह्या अमोलच्या आहेत, शुभेंदू पांडेच्या 10 आहेत आणि दोन्ही फलंदाजांनी 2-2 चौकार खेळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने पंचाला पार करून या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकाचे रन आणि या षटकाराच्या रूपाने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 28 धावा. 28 वरती धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय. विक्की पिल्ले याच्यावरती केले गेलं आक्रमण आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा. या दरम्यान परत एकदा बिघिड करण्याचा प्रयत्न आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. धापरक धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 34 धावा, त्याही नाबाद. 34. स्पर्धेमध्ये टॉपर आपण पाहिलेला संघ अ गटातून दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब, ब गटातून शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आणि त्यानंतर अ गटातून शिवराज स्पोर्ट्स पवार वस्ती हा बक्षीस फिरमध्ये जाऊन जे पोहोचलेले आहेत. आणि आता आपण पाहायचंय की ब गटातून कोणता संघ हा बक्षीस फिरमध्ये जाऊन जे पोहोचतोय, संतनगर की अमर युवा प्रतिष्ठान. आणि या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू जेल झाला आणि फलंदाज बाद. कोटम बोल्ड केलाय आणि धक्का क्रमांक इथं बसला जाईल. पहिला एक बाद. 34 धावा. सर इकडे हा आता नेहमी तिकडे बसत असतात ना, मग त्यामुळे
झोन जातो कधी कधी. पंधरा चेंडूमध्ये 34 धावसंख्येची भागीदारी अमोल पवार आणि शुभेंदू पांडे यांच्यामध्ये आपण पाहिली. अमोल पवार बाद झालाय. आता रवी निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपण पाहतोय. जो नॉन ट्रॅकच्या बाजूला असेल स्ट्राईकला असणार तो मात्र शुभेंदू पांडे. आणि झेल सगळ्यात महत्त्वाचा असतो. लिओ कॅचेस और जितो मॅचेस. जेल सोडल्यानंतर संघाला किती अडचण निर्माण होते हे नवीन सांगण्याची गरज नाही. ना इथल्या खेळाडूंना, ना या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांना, ना इथून पाठीमागच्या झालेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना, किंवा टेनिस क्रिकेट विश्वातच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिले की झेलानंतरचे परिणाम किंवा झेल सुटल्यानंतरचे परिणाम आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. आणि जे जे क्रिकेट खेळलेत ना त्यांनी अनुभवलेले आहे. हा चेंडू सुरेख भन्नाट वेगाने टाकला विकी पिल्लेने. 34 वरती दापले की 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. 4 चेंडूत आतापर्यंत खर्च केला. पहिल्या 2 चेंडूत 12 धावा ज्या खर्च केल्या होत्या. तिसऱ्या चेंडूवरती अमोल पवारला परतावा लागलं. जेल बाद झाला. नसता घ्या. 1 बाद 34 धावा आहेत. अजून 2 चेंडू या षटकात यायचे बाकी आहेत. अलिकातून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार का? नकार या दरम्यान अगदी दिला गेला आणि त्या दरम्यान अगदी एक सिंगल आली. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 35 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमता फलंदाजी करत असताना अमर युवा प्रतिष्ठान. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू काऊ करून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षक मात्र या दरम्यान आपण पाहतोय थोडासा तंबल झाला आणि इथे मात्र 2 धावा आल्यात. शुभेंदू पांडे चांगल्या प्रकारची साथ देताना ठिकाणी आपण पाहतोय. 3 ओव्हर संपल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या 37 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात 12 खर्च केले होते. या षटकात मात्र 15 धावा खर्च केल्या आणि 2 षटकात मात्र इथे विकी पिल्लेने धावा खर्च केल्या. त्या 27 धावा. संघाची धावसंख्या जी आहे ती 37 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि विशेष म्हणजे काय, अजूनपर्यंत एकाही गोलंदाजाने म्हणजे 2 गोलंदाज आपण पाहिले. एक विशाल मुरकुटे होता, एक विकी पिल्ले होता. कोणत्याही गोलंदाजाने अद्यापर्यंत अतिरिक्त धाव खर्च केलेली नाही. आपण पाहतोय थोडीशी बातचीत अगदी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. स्वतः गोलंदाज आता गोलंदाज मार्कवरती जे आहे हनुमंत दादा खांदवे आपण पाहतो. या ठिकाणी गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. उजवाताने हा चेंडू मात्र हनुमंत दादा खांदवे यांचा अतिशय जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. धापलकाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी असणारी ती 37 वरती धापलक अगदी स्थिर असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उजवाताने परत एकदा डॉट. हा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. 1 बाद 37 वरती धापलक.
या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत आहे, जेल या दरम्यान मात्र झालाय लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. तो लागोपाठचा याप्रमाणे आपण म्हणू शकतो की पहिला फलंदाज सुद्धा बाद झाला, कॉटम बोल्ड झाला, गोलंदाजाने झेल घेतला, आणि दुसरा फलंदाज सुद्धा कॉटम बोल्ड झाला, गोलंदाजाने झेल घेतला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, सौरभ रावत हा नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 2 बाद 37 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे हा चेंडू सुरेख, लागोपाठचा चौथा चेंडू डॉट. हनुमंत खांदवे अप्रतिम गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. रवी निंबाळकर 2 चेंडू खेळलाय, 2 धावा नाबाद. त्याच्या वैयक्तिक आपण पाहतोय. यानंतर आपण पाहतोय चेंडू सुंदर अगदी खेळला गेला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय. 1 धावा आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. आपल्याकडे धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जे पुढे जाणार आहे संघाची धावसंख्या जी आहे ती 37 वरती धावफलक थांबला होता, तो आता पुढे जाईल. आपल्याकडे धावसंख्या 38 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. सौरभ रावतच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू अगदी मिड विकेटला खेळला जातोय. एक सिंगल यात्रा म्हणजे येणार आहे आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 39 आणि या षटकात धावा आल्यात फक्त 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहायला मिळालेली आहे. हनुमंत दादा खांदवे जबरदस्त कामगिरी या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळाली. HK हनुमंत खांदवे. शेवटच्या षटकासाठी देवांश तिवारी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 2 बाद 39 धावा आहेत. शेवटच्या षटकात किती धावा येत आहेत त्या अतिशय महत्वाच्या असणार आहे. म्हणजे निखिल सर बरेचसे नवीन नवीन शब्द आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, पण निखिल सर एखादी जागा असेल आणि त्या जागेवरती म्हणजे शब्द जरी एक असेल पण जागा जरी वेगळे वेगळे असेल तर त्याचा अर्थ पण बदलला जातो. म्हणजे तुम्ही जो शब्द सांगितला तो एक शेवटचा शब्द जो आहे ना तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. इथे आपण पाहतोय चेंडू बिघडीकांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला नाही. चाळीस वरती दाबले गेले आपण पाहतोय. एखादा शब्द एखाद्या ठिकाणी वापरत असताना त्याचा अर्थ थोडासा वेगळा वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान आपण पाहतो चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण सुरेख, विशाल चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. 41 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. हा सामना दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय. गेली 8 दिवस घेतलेलं जे काही कष्ट आहे त्याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी केलेला जो काही सराव आहे या कष्टाचं चीज होण्यासाठी या संतनगर कॉलबॅक मधून वरती आलेला संघ आणि एक सुपर ओव्हर मधून संघ वरती आलेले. आणि या दरम्यान चेंडू पोचतोय मात्र लॉंगॉनला, सीमारेषेच्या बाहेर. सौरभच्या बॅट मधून आलेला खणखणी षटकार चेहरा
धापलक 47. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. चेंडू आपण पाहतोय मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तिथे रवी निंबाळकर पोहोचलाय. 2 धावा. धापलक धावसंख्या 49. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. सौरभच्या बॅटमधून आलेला एक जो षटकार आपण पाहिला त्यामुळे थोडीशी जान आली या सामन्यात असं म्हणता हरकत नाही, कारण एक 50-55 धावा ह्या सगळ्यात महत्त्वाच्या असणारे 5-5 ओव्हरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि तिथपर्यंत संघ पोहोचणार का ते मात्र आपल्याला पाहिजे. परत एकदा सौरभच्या बॅटमधून फुल पॉवरफुल सक्सेसफुल. वा भाई वा, अरे ब्युटिफुल. 6 रन. संघाचं अर्धशतक पूर्ण. धावफलकावर धावसंख्या 55 धावा, 55 रन, 2 विकेट के नुकसान पर. आणि सौरभच्या 5 चेंडूमध्ये आलेल्या 16 धावा अतिशय महत्त्वाच्या आहेत. अजून 1 चेंडू बाकी. या डावातला अजून 1 चेंडू यायचा बाकी आहे आणि एका चेंडूत अजून किती धावा येत आहेत ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. चेंडू खूप दूरवरती अगदी खेळला गेला. चेंडू मिड विकेटवरून अगदी चेंडू षटकार जाताना आपण पाहिला. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी संघाचा अर्धशतक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं. 55 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. देवांश तिवारी 2 षटकार त्याला आलीत. आणि या दरम्यान चेंडू मात्र कव्हरला, पण तिथे लाजवाब झेल. सुरेख झेल आपण पाहिलंय. आणि झेल घेणारा खेळाडू आहे दीपक तळेकर यांनी घेतलेला एक लाजवाब झेल. एक डाव या ठिकाणी संपलाय. 5 ओव्हर नंतर धापलकर धावसंख्या 3 बाद 55 आणि बनवायच्या आहे जिंकण्यासाठी 56 धावा. आपल्याला आतापर्यंत 100 ओव्हर ज्या कंप्लीट करायच्या होत्या म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये, त्यापैकी आपण तसा विचार जर केला तर आतापर्यंत 95 ओव्हर आपण काउंट करणार आहोत. पण वास्तविक पाहता 95 ओव्हर पैकी किती ओव्हर्स कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या त्या 95 ओव्हर पैकी एकूण चेंडू टाकलेत या स्पर्धेमध्ये 77 ओव्हर्स आणि 3 चेंडू म्हणजे 78व्या षटकातले 3 चेंडू आपण पाहिले जे टाकलेले आहेत आतापर्यंत. 465 चेंडू आतापर्यंत सकाळपासून टाकले गेलेले आहेत. अजून 30 चेंडू यायचे आहेत. चला लवकर रवी सर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकर सर, का थांबलो आपण? फलंदाज रेडी ठेवा आणि पंचांना बॉल द्या नवीन. त्याच्या अगोदर 2 चेंडू इथे चॉईस करा. इकडे बॅट्समन या, प्रसाद सर या इकडे, बॉल चॉईस करून घ्या. आपण चर्चा जी करत होतो की शब्द जरी एक असेल, एकच शब्द, पण त्या शब्दाची जागा जर वेगळी वेगळी जर असेल तर त्याचा अर्थ सुद्धा वेगळा वेगळा निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आपण निश्चितप्रमाणे देऊ शकतो की काय पण गंमत आहे बोलण्यात, आपण शब्द किती पटकन बदलतो. कशालाही नाव देताना आपण त्याच्या स्थानावरून निश्चितप्रमाणे ठरवतो की नितळ रस्त्यावरचा खराब खड्डाला, नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला आपण खड्डा म्हणून हिनवतो. रस्त्यावरती आपण एखादा खराब भाग जर पाहिला
तर आपण म्हणतो नाही खड्डा पडल्या रस्त्याला, पण नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला खळी म्हणून समजतो. गालावरती खड्डा असेल तर त्याला आपण खळी म्हणतो. आणि प्रीती झिंटाची खळी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते नाही का तुषार सर. भिंतीवर पडलेल्या काळ्या टिपक्याला आपण डाग म्हणतो. भिंतीवरती पडलेल्या काळ्या ठिपक्याला आपण डाग म्हणतो, पण चेहऱ्यावरती आलेल्या काळ्या डागाला आपण तीळ म्हणून गोंजरतो. तुटून पडलेल्या केसांच्या पुंजीला जाटा म्हणून हेटाळतो. तुटून पडलेल्या केसांच्या पुंजीला जाटा म्हणून हेटाळतो, तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला बटा म्हणून आपण सरकून ठेवतो बाजूला, कानाच्या पाठीमागे लटकवणं करतो. आणि असंच असतं आयुष्यात आपल्याही सोबतीने आपण तसंच घडतो. आणि शेवटचं वाक्य निखिल सर अतिशय महत्त्वाचं आहे, शब्द आहे की चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो. चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो आणि चांगल्या योग्य सोबतीनेच माणूस अधिक बहरतो. पहिला चेंडू इथे मात्र फाईन लेगला चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. टार्गेट अब तक 56 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी मात्र जो करायचा आहे. आणि आपण पाहतोय पहिला चेंडू इथे मात्र डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या निश्चितप्रमाणे जो खेळला गेलाय. लॉंगॉनला चेंडू असेल, सौरभ ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव आली. एका धावसंख्येने या दरम्यान हनुमंत खांदवे आपलं खातं खोलतोय. त्याचबरोबर अगदी प्रसाद सिरस्कर काय करामत करणे, ही विकेट सगळ्यात महत्त्वाची असणार. प्रसाद सिरस्कर पाहूया प्रसाद सिरस्कर कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. शांत प्रकारचं अगदी वातावरण या ठिकाणी आपण जे पाहिलंय, परंतु इथे प्रसाद हे वातावरण अगदी अशांत करणार का आपल्याला पाहायचंय. चेंडू लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउंड, 4 रन चौकार. आणि या चौकाराच्या वरपणे मात्र धावफलक वाढला. संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 5 धावा. आणि या दरम्यान चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार, लागोपाठचा दुसरा. 9 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. सचिन भाऊ टिंगरे यांच्या वतीने प्राइज आहे लागोपाठच्या 3 चौकारासाठी 1000 रुपयाचा प्राइज. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1000चं बक्षीस होतं सचिन भाऊ टिंगरे यांच्या वतीने. आपण पाहतो या ठिकाणी तिसरा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि कव्हरला चेंडू, धावफलक या दरम्यान अगदी वाढला जाईल या चौकाराच्या रोपाने. पहिल्या षटकात 13 धावा. कव्हरला माझ्या माहितीप्रमाणे हनुमान दादा मला असं वाटतं पहिल्यांदा जिथे कुठेतरी चौकार येताना पाहायला मिळाला कव्हरला प्रसादच्या बॅटमधून. नाहीतर प्रसादची फटकेबाजी आम्ही इथून पाठीमागे पाहिलेली आहे. कुठे मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, तिथे मात्र जोरदार फटकेबाजी आम्ही पाहिली. पण प्रसादच्या बॅटमधून एक नजाकत भरावा स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरला एक चौकार आलाय आणि गरजेचं आहे चौफेर फटकेबाजी. तोडीच तोड उत्तर आहे. जो कोणी गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करेल त्या गोलंदाजासाठी शिखरांना मोजे यांच्या वतीने प्राइज असणार आहे 1000 रुपये. दिग्विजय पांडे
याच्यामध्ये आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख आहे. तिथे मात्र चेंडू बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणारे धावफलक धावसंख्या 13 धावा अगदी स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 56 ज्या बनवायच्या आहेत, चेंडू शिल्लक राहणारे ते अजूनही शेवटचे 23 आणि या 23 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 43. हा चेंडू खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू डॉट लागोपाठचे 2 चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतो जे डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळालेत. आणि या दरम्यान खडे खडे खेला हुआ स्ट्रोक और ये 4 रन चौकार आहे. आणि या चौकाराच्या रूपाने मात्र धावफलक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 17 धावा 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. वरती धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय. सगळे आपण एक विषय निश्चितप्रमाणे जो घेतला गेला होता की जुन्या गोष्टी ज्या आहेत, जुनं किती महत्त्वाचं असते, जुन्या आपण पद्धतीने कसं आपण जीवन जगलेलो आहे. पंचाकडे मात्र हलकंसं अपील या दरम्यान जे केलं आणि या दरम्यान हनुमंत खांदवे यांना मात्र परताव लागेल. धक्का क्रमांक पहिला आहे. 1 बाद 17 धावा. इस्टर्नच्या पाठीमागे शुभेंदू पांडेने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल. हनुमंत खांदेच्या रूपाने पहिला फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो विशाल मुरकुटे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीकरण जे आहे राहिलेले चेंडू जे बाकी आहेत 20 आणि या 20 चेंडूमध्ये 39 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. 11.70च्या सरासरीने इथून पुढचा धावफलक बनवायचा आहे. आणि दुपारीच अगदी म्हणजे सागर भाऊ होते, त्यानंतर राजेंद्रजी खांदवे पाटील होते, त्याचबरोबर अगदी आपण पाहिले की आदरणीय आमचे सुरेश भाऊ तुकाराम खांदवे निश्चितप्रमाणे ती सकाळपासून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. राजेंद्र भाऊ निश्चितप्रमाणे खालच्या बाजूला जिथे एक थंडगार हवा लागली जाते ना अशा ठिकाणी मात्र बसून आहेत. कारण मी बरंचसं ऑब्झर्व केलं की तिथं बसलेलं एक थंडगार वातावरण असतं. तिथे प्रमोद काळे साहेब निश्चितप्रमाणे आहेत, क्रिकेटचा अंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारा मित्रपरिवार आहे. या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पण जुन्या गोष्टीमध्ये जी मजा होती ना, या दरम्यान लॉंग ऑनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अमोल पवार त्या ठिकाणी चेंडूवरती आला. एक सिंगल आली, धावफलक वाढला. संघ धावसंख्या 18 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रसादसाठी मात्र या ठिकाणी आपण पाहूया. गोलंदाज स्पर्धेत एकदा दिग्विजय गोलंदाजीवरती तयार असणार आहे. आणि या दरम्यान उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू मात्र भन्नाट वेगाने खेळला आहे आणि तोही मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. आणि इथे षटक क्रमांक दुसरा संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या 1 बाद 22 धावा. समीकरण आहे शेवटच्या 18 चेंडूमध्ये 34 धावा. 18 चेंडू 34. आणि दोन्ही डावाचा विचार जर केला तर दोन्ही डावामध्ये पॉवर प्लेमध्ये धावफलकाची धावसंख्या जी आहे ती 22-22 आहे. दोन्हीकडे एक एक फलंदाज नाही, मला वाटतं एक फलंदाज इकडे बाद आहे. पहिल्या डावात अमोरिया पर्यटनाचा कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नव्हता. म्हणून जुन्या गोष्टींबद्दल चर्चा करत असताना आपण एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की जी मजा पूर्वीच्या काळी होती किंवा आजकाल आपली जी संस्कृतीला धरून ज्या काही गोष्टी होणं गरजेचं आहे ना, त्या गोष्टी जर झाल्या तर त्यात काही औरच मजा आहे. म्हणून म्हटलं गेलंय की गिरी दुर्गांच्या तटबंद्यांना एकदा तरी बिलगून बघ, बुलंद बुरुजांच्या चिलखती चिऱ्यांना एकदा तरी स्पर्श करून बघ आणि सांग मला शहरी इमल्यांची आठवण येते का. चेंडू मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचल्यास लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तिथं एक धावा असेल
दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. धावफलक धावसंख्या 23 धावा एकड्याच्या मोबदल्यामध्ये संतनगर संघ 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 चेंडू आणि 33 धावा अजूनही बनवायच्या की किल्ल्यांवरच्या पटरांवरती एकदा तरी रात्री पडून बघ. पौर्णिमेचं फिटूर चांदणं स्वतःच्या अंगावरती पांघरून बघ आणि सांग मला पंचतारांकित हॉटेलची आठवण येते का. बाजी ताण्यांचे पवाडे रायगडावरती गाऊन बघ. देवराईतील राऊळ घंटा एकदा सांजवेळी वाजून बघ आणि सांग मला डीजेच्या धिंगण्याची आठवण तुला येते का. हा चिन्ह मात्र डॉट आहे. 23 धावा एकाड्याच्या मोबाईलमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. सौरभ रावत गोलंदाजी मार्क करतोय. आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने परत एकदा सौरभ पंचांना पार करून उलटा चेंडू आणि गडबड आणि चेंडू मात्र पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. वाईड बॉल आणि प्लस चौकार. इथे मिळतील 5 धावा. ₹5 लॉटरी घ्यावी. एखाद्या करोड रुपयाचं बक्षीस लागावं आणि एखादा करोड रुपये घरून घेऊन येत असताना 2 लाखाची बॅग पण सापडावी. हा सगळा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. 28 वरती दाखवले की पुढचा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 28. समीकरण जे आहे 15 चेंडू बाकी आहेत. 28 धावा झाल्यात 15 चेंडू मध्ये. 15 चेंडू अजून 28 बनवायचे आहेत. सामना 50-50 आहे. चेंडू पूर्णपणे हवे त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू कव्हर केला जाईल. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचणारी संघाची धावसंख्या 30 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 14 आणि 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 14 चेंडूमध्ये 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रसाद शिरस्कर मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्याची धावसंख्या वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 18 आहे. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्यानंतर इथे जेलही नाही आणि प्लस मिसफिल्डवरती आलेला हा चौकार आणि धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा. थोडंसं लक्ष विचलित झालं आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय चेंडू पोचला गेला सीमारेषेच्या बाहेर. नजर हटी व दुर्घटना घटी. 34 धावा आहेत अजूनही बनवायच्या आहेत. 22 चेंडू शिल्लक आहेत 13 आणि या दरम्यान नो बॉल. धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद. नो बॉल बीमर चेंडू आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग असेल. यानंतर अशा प्रकारचे मात्र चेंडू तो टाकू शकत नाही. बीमर चेंडू परत एकदा आला तर गोलंदाज या सामन्यात मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये. विशालच्या रूपाने मात्र एक बीमर चेंडूवरती एक फलंदाज या दरम्यान धावबाच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळाला. विशाल बिग विकेट आणि आता विशालच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं नाव आहे रजत डहाणे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 13 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या 13 चेंडूमध्ये 21 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. थोडासा हताश नाराज निराश होत मैदानाच्या बाहेर मात्र विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला कॉल होता त्याच्यानंतर कॉल थांबवला पण इतका दूरवरती निघून आला होता की स्वतःला मात्र वाचू शकला नाही. पण आता जबाबदारी प्रसाद शिरस्करला पार पाडावी लागेल. या राहिलेल्या 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावा ज्या बनवायच्या आहेत त्या त्याला मात्र इथं पूर्ण कराव्या लागणार आहेत. पाहायचं आहे फ्री हिट आहे. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू तिथे मात्र जेल होणार का आपल्याला पाहायचंय. जेल जरी झाला असेल परंतु इथे फ्री हिट वरती सुद्धा फलंदाज धावबाद. नोबल वरती फलंदाज बाद झाला धावबाद आणि फ्री हिटच्या चेंडूवरती सुद्धा फलंदाज बाद झाला धावबाद. धावफलकावरती धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता राहिलेल्या
12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 20 धावा. 12 चेंडू 20. रजत डहाणे आपण पाहतोय तोही मात्र बाद झालाय. तर रजत डहाणेच्या जागेवरती आता नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे विशाल बुकन. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेळ वाचणं गरजेचं असेल हे सगळ्यात महत्त्वाचं. तर नवीन फलंदाज थोडी घाई करा, मैदानाच्या आतमध्ये पोहोचा, कारण आता 6:03 झालेली आहे. अजून 12 चेंडू यायचे बाकी आहेत. त्यावेळेस आजचा दिवस मात्र या ठिकाणी संपणार आहे. आणि सामना अगदी बरोबरीत आहे. म्हणजे पहिल्या डावामध्ये विचार केला, पहिल्या डावात म्हणजे ज्यावेळेस सामोरी प्रतिष्ठानची मात्र फलंदाजी होती आणि आता संतनगर संघाची फलंदाजी. पहिल्या डावात पहिल्या षटकात 12 धावा होत्या, दुसऱ्या डावात पहिल्या षटकात 13 धावा आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या डावात 22 धावा होत्या आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय इथं 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथं सुद्धा 22च आहे, पण एक फलंदाज बाद आहे. तिसरी ओव्हर ज्यावेळेस संपली गेली त्यावेळेस पहिल्या डावात धावा होत्या 37 होत्या, तिथे एक फलंदाज बाद होता आणि आता आपण पाहतोय इथं अगदी फलंदाज जरी 3 बाद असतील पण धावा सुद्धा 36 आहेत. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता राहिलेल्या 12 चेंडूमध्ये 20 धावा ज्या बनवायच्या आहेत आणि गोलंदाज अमोल पवार इथे मात्र गोलंदाजी मार्क करतोय. स्ट्राईकला विशाल भुकन निश्चितप्रमाणे ठिकाणी आपण पाहतोय. अजून कशा कशात मजा आहे, अजून मजा आहे की खळखळणाऱ्या झऱ्यात फक्त जरा बसून बघ, खळखळणाऱ्या झऱ्यात फक्त बसून बघ, तुझ्या पाठीवरती जरा कोसळता धबधबा घेऊन बघ आणि सांग मला की रिसॉर्ट मधल्या कृत्रिम धबधब्याची आठवण तुला येते का. हा चेंडू डॉट आलाय. जयसिंग दादा खांदवे सकाळपासून उपस्थित आहेत आणि इथे शुभेंदू पांडे याच्या हातात परत एकदा चेंडू आला नाही. 4 रन चौकार आहे, धापलक 40 आणि आता सामना आलाय शेवटच्या 10 चेंडूत 16 धावा. 10 चेंडू आणि 16 धावा. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू लॉंगोली चेन्नई खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सौरभ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख केलं जाते. धापलक धावसंख्या जी आहे ती इथे एकूण धावफलक 41 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. 9 चेंडू बाकी, 15 धावा बनवायच्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेत या ठिकाणी आपण पाहतोय. नऊ चेंडू आणि 15 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. हा चेंडू डॉट. स्वप्नील दादा चहा बरोबर मस्का आला तर काही हरकत नाही, पण आयुष्यात आपलं काम करण्यासाठी कोणाला मस्का लावायचा नाही. शेवटचे चेंडू बाकी आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही 15 धावा. क्लीन बोल्ड. प्रसाद शिरस्करचे रपडे धक्का क्रमांक 4 4 मध्ये 41 बनवायचे आहेत अजूनही 7 चेंडू मध्ये 15 धावा. मागाशीच मी गोष्ट सांगितली की सगळे मित्रमंडळी आहेत, भाऊबंदकी आहे, चंदू भाऊ मित्रमंडळी आहेत, नाती संबंधातील माणसं निश्चितप्रमाणे आपण पाहतोय आणि त्यातून क्रिकेटची स्पर्धा साकारलेली आपल्याला पाहायला मिळते. नवीन अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज दीपक तळेकर मैदानाच्या आतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 चेंडू 15 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि सगळी प्रेमाची माणसं आहेत. सगळ्यात मोठा प्रेमाचा माणूस आता पलीकडे चाललाय. स्ट्राईकला दीपक तळेकर या ठिकाणी आपण पाहतोय.
गोलंदाज तयार. इथे मात्र बॅटची कड आणि तिथे आपण पाहतोय चेंडूला दिशा बदलली आणि चेंडू पोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. हा टर्निंग पॉइंट आहे. हा चौकार. आणि 6 चेंडूमध्ये आता बनवायच्या आहेत 11 धावा. आणि या चौकारावरती सर्रास निश्चितप्रमाणे इथे नाराज असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अमोल पवार आहे. शुभेंदू पांडेकडून आपण पाहिलं त्याच्या जवळून एक चेंडू चौकार जाताना पाहायला मिळाला. या षटकामध्ये दुसरा चेंडू, त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. ह्या 8 धावा अतिशय महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 8 धावा या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक आता रोहित ओव्हाळ. 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 11 धावा. 6 गेंदे और 11 रन. 6 चेंडू आणि 11 धावा आहेत. आणि या सामन्याची किंमत काय? या दरम्यान चेंडू कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. विशालच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलाय. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 7 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. 5 चेंडूमध्ये 7 बनवायचे आहे. 56 धावसंख्यांचा पाठलाग आहे. काय करामत होणार मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज तयार. या दरम्यान हा चेंडू डॉट. शेवटचे मात्र 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये बनवायच्या 7 धावा. सामना रंगतदार अवस्थेत जाऊन जे पोहोचलाय. सामन्याची किंमत जर आपण पाहिली तर कम से कमी 31,000 रुपये आणि मानाचा असताना दादाची वस्तीचा करंडक मात्र मिळणार आहे. 4 चेंडू आणि 7. आणि या दरम्यान चेंडू लांगलला सीमारेषेच्या बाहेर. अरे चरण, अजून मात्र जिंकण्यासाठी धाव बनवायची फक्त एक. 3 चेंडू 1. आणि मला वाटतं मी महेश आनंदा खानवे किंवा मला आठवत नाही की रविराजे किंवा चंदू भावला की निखिल सरना कोणीतरी म्हणलो होतो, एक संघ जो असतो ना कॉलबॅक मधून आलेला तो एखाद्या संघाचं मात्र निश्चितप्रमाणे अवघड कंडिशन करू शकतो. चंदू भाऊ, हे त्या दिवशी आपण बोललो होतो पहिल्या दिवसामध्ये. आणि इथं काय घडलंय, कॉलबॅक मधून संघ इथपर्यंत पोहोचलेला आहे संत नगर. आणि या संघाची कामगिरी पहा विनोद भाऊ, हा विनोद नाहीये, इथं खेळावा लागते. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायची 1 धाव. आणि एक सामना विसरून चालणार नाही. 4 चेंडू मध्ये 2 पाहिजे असताना एक सामना टाय झाला होता, हे विसरून चालणार नाहीये. 3 चेंडू 1. इथं टाय होणार का? इथं सामना टाय होणार का? की विशाल हुकन एक सिंगल घेत संघाला विजय मिळून देतोय संतनगर संघाला. 3 चेंडू 1. आणि चेंडूची विकी खराब. आणि या स्पर्धेच्या बक्षीस फिल्ममध्ये संघ दाखल झालाय संतनगर स्पोर्ट्स. हनुमंतदादा खंदवेच्या मालकीत असताना संतनगर संघ या स्पर्धेच्या बक्षीस फिल्ममध्ये दाखल. आणि सो बॅड लक, अमर युवा प्रतिष्ठान या संघाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय.
आणि आता